टू माय न्यू ब्लॉग चैनल। हाय गाइस, हाउ आर यू? कैसे हो आप सब? मैं आपको आज मेरे बेस्ट फ्रेंड से मिलाना चाहती हूँ, जो कि मेरे साथ आज वीडियो में बनाने वाली है। तो लेट्स गो गाइस, मिलते हैं मेरी बेस्ट फ्रेंड से। काफी दिन के बाद ही आई है, तो वीडियो बनाना तो बनता है ना गाइस। हाय, हाय मेरा नाम कोमल शेलार है। मैं मेरे फ्रेंड के पास आई है, आज इन्होंने मुझको बुलाया है। चलो आज देखो क्या बातचीत होती है। बहुत बातचीत करते हैं, बहुत बहुत बातचीत दिनों के करते बाद मिल रहे हैं हम फिलहाल। तो गाइस कैसा है ना, काफी दिन के बाद मिले हैं, तो फिर बातचीत तो आपको पता है कैसी रहती। दो लेडीज बैठ गए तो फिर इसका उसका तो चालू ही रहता है। चुगलियां चालू करने का याद शुरू करने का। समझ रहे हो? समझ रहे हो आप? हर एक औरत इसकी उसकी चुगली करती है, पर हमारे पास इसकी उसकी चुगली करने के लिए टाइम नहीं है। हम हमारा बात सीक्रेट शेयर करते हैं, शेयर करते। तो हम अभी स्टार्ट करते हैं। जैसे कि आज ये गाँव गई थी, तो इसी गाँव की बातें सुन लेते हैं। क्या हुआ था गाँव में? आज मैं गाँव गई थी, वहाँ से मैंने लौकी लाया, करेला लाया। लौकी करेला? हाँ तू खाती है लौकी करेला? हाँ, मेरे को तो नहीं अच्छा लगता है ये वाला। बड़ा हरामी हो बेटा। करेला, मूला, मूला? लौकी, भिंडी अच्छा ये सब। और अपना चावल की खेती, दाल अच्छा। भी सब। और अभी मैंने सुना है कि तू गांव के ऊपर सरपंच बनी है, तो फिर क्या क्या काम कर रही है गांव में अभी? मेरा रोड का काम हो गया है, किसको अच्छा। घर ने घर दिया है, अच्छा। किसकी जमीन का कुछ मतलब फ्री issue में है। कर दिया? वाह क्या सीन है। सरकार के यहाँ से घर आया है अच्छा, ना। माड़ा का घर जो अपने बॉम्बे में बोलते हुए। अच्छा ओके। अच्छा कितना 110 घर सब लोग को बांटे 110 घर सबको बांटती है। अच्छा, वो और क्या क्या योजना मतलब से- गांव में जो नहीं था वो कुछ ऐसा आया है हाँ। गांव में? अच्छा अभी मंदिर का काम चल रहा है, मंदिर का काम चल रहा है। किया है गाँव। अच्छा, मंदिर से क्या है? मंदिर में मंदिर करेगा। में, अच्छा ओके। कुछ ऐसा गांव में फंक्शन रहेगा, वो जाके मंदिर में कर सकते हैं। पालकी रहता है, हाँ, वो मंदिर that's right, में पालकी। 200 इंसान अच्छा, रखेंगे, ऐसा तो काम। गाइस देखा, ये इतना सब कुछ काम कर रही है ऊपर सरपंच बन के, तो इसके लिए हैंड्स ऑफ है। बहुत अच्छा काम कर रही है। सिर्फ तो मैं दो-तीन ही ताली अकेले बजानी नहीं कर रही हूँ, चाहिए। और मेरे ग्रुप में और भी जन है ओके, उनके उनका लिए भी भाई काम- हैंड्स ऑफ। कि इतने लोग, मतलब जो गरीब लोग हैं उनको घर वर देना मतलब बहुत ही इसकी बात है कि कोई कोई नहीं दे पाता है। तो चलो हमारी कोमल जी ने तो किया है। और क्या है तुम्हारे गांव में, मतलब ऐसा कौन सा खास है जो मतलब तुमको बहुत खास लगता है तुम्हारे गांव में? हमारे गांव में ऐसा क्या खास है? गाईस तसं ना, मला खरं बोलणं, मला मराठीमध्ये पटकन बोलता येतं, पण हिंदीमध्ये मी काय विचार करून बोलत असते. पण आता हिच्याशी मी मराठीमध्येच बोलणार आहे. बस झाला हिंदी बोल गं बाय. कारण मी पण मराठी आहे, ते हिंदी काय आपल्याला जमत मी नाही. पंजाबी गाईस, पण मला मराठी चांगली परता बोलता येते हा. आपण मराठी आहे ना, मराठीत आपण राहतो कुठे? महाराष्ट्रामध्ये, मग मराठी तर आलीच पाहिजे ना बाबा. बोल. जरा सबर करो. बोल. आपण गावाच्या टॉपिकवर बोलतोय ग. आता गावाच्या तुझ्या नाही. गावाला तुम्ही काय म्हणजे अजून काय काय नवीन काय गोष्टी आल्यात गावाकडच्या? गावाकडच्या तर सर्व नवीन आहे, असं काहीच नाही जुनं आहे. जसं आता कुठल्या गावात बघ, आता कुठल्या गावात पाणी नाहीये, पाण्याची व्यवस्था वगैरे तुमच्या गावात तसं आहे का? आमच्या गावात स्वतःच पाणी नाही. नाही. आता मग कसं मॅनेज करतात? आता त्याच्या इकडून आता पावसाळ्याच्या ह्याच्या गावामध्ये पाणी नाही आहे. आम्ही 18-19 बोरिंग लावले, तरी पण काय पाणी लागलंच नाही. आता पाऊस म्हणजे आमच्या गावामध्ये आम्ही बोरिंग लावल्या, किती 10-15 बोरिंग मारल्या, पण त्यातल्या एकहीला पण पाणी नाही लागलं. का असं म्हणजे? पाण्याची पातळी कमी आहे ना. अच्छा, तिथे पाणीच नाहीये. आता असा तलाबिला आहे, पण पियाच्या नंतर वापरायला थोडा उन्हाळ्याने प्रॉब्लेम होतो, पावसाळ्यामध्ये नाही होत. अच्छा ओके. आता सध्या 2 बोरिंग आहे, त्याच्यामध्ये काम चालू काम चालू आहे. तर असं कुठला खासियत जागा आहे तुमच्या गावात तुम्हाला तुला म्हणजे खूप आवडतो, असं कुठला स्पेस वगैरे असेल ठिकाण असं तुमच्या गावात? असं गाव तर सगळं चांगलं असतो, पण आमची शेती तुमची शेती ओके. तर तिकडे एकदम निसर्ग, भाजीपाला सर्व. आणि सगळं त्याच्या तुमच्या समोर शेतीचं असतं तुमच्या? तलाव पण आहे, गाय म्हशी, ते बघायला जरा एकदम. तुमच्या म्हणजे तुमच्या आहे गाई म्हशी तुमच्या गावात? आमच्या नाही, नाही, लोकांच्या लोकांच्या आहेत ओके. हम्म. तर गाईस तुम्ही बघता, जसं यांच्या गावाकडे शेती वगैरे, तुम्हाला भाजीपाला पाहिजे असेल तर सांगा, तिथे येऊन टाकेल तुम्हाला, फ्रीमध्ये देशील ना?
नाही, मेहनत करायला लागते ना. आपल्यामध्ये नाही भेटणार आहे guys, तो पैसे द्यायला लागेल तुम्हाला. तर अजून बाकी काय बोलते, मग काय चाललंय बाकी? काही नाही, माझे सगळे मजेत आहे. घरी कोण कोण असतो तुझ्या इकडे गावी? माझ्या इकडे माझे सासू सासरा आणि दीर. सासू सासरा दिली. आता पाऊस चालू, तर तुमच्या गावाला अजून काय वेगळं त्या पावसासाठी म्हणजे असं वेगळं वेगळं काय वेगळा म्हणजे आता पावसाचे म्हणजे सगळे मेन मासे, मासे वल्गणीचे मासे, त्यामध्ये मासे. मोठे मोठे पाती, चिंबोऱ्या. अच्छा, सगळे भेटतात हा, म्हणजे आम्हाला म्हणजे हे घ्यायला कोण जातं, म्हणजे पकडायला मासे पकडायला लागतात ना ते? हा, मग ते कोण पकडतं? माझ्या मिस्टर. अच्छा, तुमचे मिस्टर जातात. हा. तुमचे मिस्टर जातात. आणि त्याच्यात आपले पावसाळचे जे काही राहील. धबधबा आहे का तिकडे? हा, खूप हा, मोठा आहे. मग बाहेरचे काय लोकं जायला येतात. लागेल? तुमच्या गावाचा पत्ता सांग. आमचं गाव मामनोली कुंदा, मुरबाड रोड. ते ह्यांच्या गाई सो गाईज ह्यांच्या गावाला एवढा मोठा धबधबा आहे ना, आणि खूप खूप मस्त आहे. मी तिकडे स्वतः जाऊन आले, बट मी व्हिडिओ नाही बनवला तिकडे, कारण की मी युट्यूबचं ते चॅनल आहे ते नंतर स्टार्ट केले. तो गाईज मी आता कधी गेली तर बायचान्स तुम्हाला मी दाखवेल, तो तिथे व्हिडिओ पण बनवेल. तर तो गाईज तुम्ही जावा. खरंच ह्यांचं गावचं नाव काय तुझ्या? कुंदा. कुंदा मामनोली गाव. हा कुठे आला म्हणजे? मुरबाड साईडला. मुरबाड रोड आहे ना, मुरबाड कल्याण मुरबाड रोड साईडला त्याच्यात कुंदा मामनोली गाव तिकडे. तर तुम्ही डेफिनेटली जा तिथे, धबधबा बघा. आणि सो कमेंटमध्ये तुम्हाला जसं काय वाटत असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करा. तर बाकी अजून काय बोलतेस? अजून मला काय सासू कशी तुझी? माझी सासू सासू म्हणजे सासू राहते. ऐसे तो नहीं होता है. सासू म्हणजे सासू राहते. हो, बरोबर. आई म्हणजे आई राहते, सासू म्हणजे सासू म्हणजे राहते. असं का सासू आणि आईमध्ये सासू difference काय? कधी आई नाही बनू शकत ना, आई पण कधी असं का? सासू. आपला काय दुखायला लागला तर आई आपल्याला जवळ घेऊ शकते, समझ रहे हो? समझ रहे हो ना? पण सासू बोलणार अजून भांडे काढणं तू घस. अच्छा, हो. सो हा, असं हे म्हणजे सासूचं असं सासूला आहे. जी आईला माया आहे ती सासूला नाही guys, येऊ शकत. मी बरी आहे, मला सासू सासरे कोण नाही. नाही नाही, सासू म्हणजे म्हणजे खूप चांगली, म्हणजे फ्रीडम लाईफ आहे माझी, अशी नाहीये लोकांसारखी नाही. तर मी कहाँ से आते हैं ये? एकदम फ्रीडम. तर बाकी अजून काय बोलते? अजून विचारा. आता बघ, आता नवरात्री येते, मग हा. त्याच्यासाठी तुम्ही काय स्पेशल काय तयारी केली? अशी नवरात्री येतं, उद्या बसणार आहे देवी. आमच्या गावामध्ये असं आहे ना, आम्ही शेलार आहे, त्या शेलारांचे एकच कुटुंब आहे, त्याच्यामध्ये एकच गट राहतो. अख्खे शेलार संध्याकाळचे 9 वाजता आरती राहते, अच्छा. 5वा माल पण जोरात. ओके. आणि जे कोण शेलाराचे बाहेर राहतात, कोण कल्याण, मुंबई, ठाणे, ते सगळे एकत्र एकत्र येतात. येतात आणि तिथे म्हणजे गट स्थापना वगैरे सगळं ते ते असते. सगळे मग 9 गाव. दिवस असं पूर्ण गावातले जे वेळ हा. कुठे कुठे असतात ते लोक गावात हा, असतात. आणि 5वे माल राहते ना, तेव्हा सगळे लोक एकत्र एकत्र होतात, जमतात. जमतात. ओके. हा. म्हणजे असे तुमच्या गावाला असे म्हणजे छोटे छोटे असे खेळ वगैरे होतात, असे सगळे जमले तर हा, हो द्या. गेम्स असतात ते म्हणजे सगळे? आमच्या इकडं माईच्या गणपती आहे, तेव्हा हा, म्हणजे आमचा गणपती तर माझ्याकडे पण लेडीज आहे. साठी कार्यक्रम राहतो, संगीत खुर्ची राहती, हा. या दुसरा चिट्ट्यांच्या राहतो, ज्याच्या नाव निघला त्याला पैठणी साडी या वाच या दुसरा काय अच्छा, पण. ओके. म्हणजे असं That's आमच्या why- गावामध्ये हे नाही की लेडीज आहे एक सून आहे तर सुनासारखं राहायच्या, तसं सगळे नाही. एकदम फ्री. एकदम सगळे फ्री माइंड. म्हणजे ज्याला डोक्यावर पदर घ्यायचे ते घेऊ घेऊ शकतात, शकतात, कोणाला ज्यांना नाही यायचंय, घ्यायचे नाही घेऊ असं काय शकत. जबरदस्ती नाहीये. नाही. ठीक आहे. मग इथे आता इथे तू इथे शिफ्ट झाली, आता ही आता आमच्या बाजूला शिफ्ट झाले. हा, तर किती दिवस झाले तुला इथे शिफ्ट होऊन? इथं कसं वातावरण वाटतं? म्हणजे गावापेक्षा चांगलं आहे का म्हणजे इथे असंच आहे नॉर्मल? म्हणजे माझे मिस्टर इकडे कल्याणला कामाला आहे, माझ्या कल्याणला म्हणून मी इकडे आले, पण इकडच्या पेक्षा गाव भारी. गाव ते तर गाव 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 म्हणजे तर गावच गाव. असतो काय, तुम्हाला माहिती आहे, गाव तर गावच असतो. गावाचं वातावरण तर एकदम फार छान असतं, एवढं खुल्लं असं सगळं काय तिथे ना, हवा पाणी. आणि इथे सिटीमध्ये तर प्रदूषण विचारूच नका. गाड्या एवढ्या धावतात की एवढ्या धूर हे ते कचरा वगैरे सगळे लोक असे रोडावर टाकतात ना गाईस, असंच ते आम्हाला ना डोक्यात जातात ते सगळं पूर्ण है ना. तुझे पण गेले असली ते इथे लेट कचरा वगैरे इथे म्हणजे आमच्या इथे नीट बिलकुल काहीच नाही. तर अजून काय काय बोलते काय राणी? बोलते बोला. आता आता दिवाळी येते, दिवाळीमध्ये शॉपिंग वगैरे झाली का तुझी? नाही. नाही? एवढं लवकर कशी काय करायचं? आता नवरात्री आले म्हणजे काय एकदम साड्या अशा ताडाक पाडाक आता नवरात्रीचे 9 साड्या तर लागतात. 9 साड्या. आता हिला अरे, काय तुम्ही ladies रोज च्या बनणार आहे नवरीचे 9च्या 9 9 साड्या. साड्या. ते ही आपल्या बाजूला राहते म्हणजे तर रोज येणं जाणं तर होणारच. ही जे 9 साड्या मी तुम्हाला गाईस दाखवणार आहे, तर तुम्ही सांगा कशा असणार हिच्या साड्या. मग बघू.
हा का तुझ्या 9 साड्या आता दाखवायच्याच आमच्या गाईस अच्छा. फॅमिली लोकांना युट्यूबच्या. बाकी काय म्हणतेस? आता तुझे बाकी मिस्टर काही- कुठे? माझे मिस्टर जॉबला गेले आहेत. तो थँक्यू गाईज, वेलकम टू चॅनल. मला सबस्क्राईब करा. आणि आणि मी फर्स्ट टाइम कॅमेरा समोर आली आहे ती येत म्हणून नाही. मला काय ह्याच्यातलं माहित नाही. माझ्याकडून काही ती चुकलं first राहील तर मला माफ करा आणि बाय, धन्यवाद. थैंक यू फॉर वॉचिंग मी. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. बाय Bye bye. बाय.